नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी डॉक्टर स्मिता. आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या वेट लॉस संदर्भातला एक खूप महत्त्वाचा विषय समजून घेणार आहोत. वेट लॉस जर आपल्याला सक्सेसफुली अचीव करायचं असेल तर आपल्याला आहारातून भात घेणं पूर्णपणे बंद करायला लागेल, असं आपल्याला बऱ्याच वेळेला ऐकायला मिळतं. भात खायला आवडणारे भरपूर लोक असतात आणि भात आपल्याला पूर्णपणे बंद करावा लागेल वेट लॉससाठी, हे ज्या वेळेला ते ऐकतात त्यावेळेला वेट लॉसचा विचारच ते सोडून देतात. तुम्हालासुद्धा जर भात खायला आवडत असेल आणि वेट लॉससुद्धा तुम्हाला अचीव करायचा असेल तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप यूजफुल आणि खूप इन्फॉर्मेटिव्ह असा होणार आहे. कारण आजच्या व्हिडिओमध्ये आपण भात खाऊनसुद्धा वेट लॉस कसा करायचा यासाठीच्या 8 महत्त्वपूर्ण टिप्स पाहणार आहोत. त्या जर तुम्ही करेक्टली फॉलो केल्या तर तुम्हाला भात खाऊनसुद्धा बारीक होता येईल आणि सक्सेसफुली तुमचा वेट लॉससुद्धा अचीव करता येईल याची खात्री मी तुम्हाला देते. बारीक होण्यासाठी, वेट लॉस करण्यासाठी तुमच्यापैकी अनेक जणांनीसुद्धा भात बंद करण्याचा प्रयोग केला असेल. भात खाऊनही आपल्याला बारीक होता येतं, वेट लॉस करता येतो, यावर बऱ्याच लोकांचा विश्वास बसत नाही. भात हे आपलं प्रमुख अन्न आहे आणि दिवसभरामध्ये अनेक वेगवेगळ्या फॉर्म्समध्ये तांदूळ आपण आपल्या आहारामध्ये घेत असतो. ओबेसिटी म्हणजे स्थूलपणा असणारे लोक, त्याचबरोबर ज्या लोकांना डायबिटीज आहे, कोलेस्टेरॉल आहे, थायरॉईड, PCOS यासारखे आजार आहेत, अशा लोकांनासुद्धा तांदूळ किंवा भात आहारातून बंद करण्याचा सल्ला दिला जातो. असे काही आजार तुम्हाला असतील तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ज्या 8 टिप्स पाहणार आहोत त्याचा फायदा तुम्हालासुद्धा होणार आहे. नेहमीप्रमाणे या सगळ्या गोष्टी आपण सायंटिफिक वेमध्ये समजून घेणार आहोत, त्यामुळे नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. चला तर मग सुरुवात करूयात आपण आजच्या व्हिडिओला. तांदूळ आपल्या आहाराचा एक अविभाज्य घटक आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तो इझिली अवेलेबल आहे. आपल्याला पटकन तांदूळ उपलब्ध होतो, बजेट फ्रेंडली आहे. अगदी स्वस्त तांदळापासून ते महागातला महाग तांदूळसुद्धा आपल्याला बाजारामध्ये मिळतो आणि आपल्या बजेटनुसार आपण तो खरेदी करू शकतो. आणि तिसरं महत्त्वाचं कारण म्हणजे तो पचायला हलका आहे, इझिली डायजेस्टिबल आहे. अगदी लहान मुलांपासून ते वृद्ध लोकांपर्यंत प्रत्येकजण तांदूळ इझिली पचवू शकतो. पचायला अत्यंत हलका असा तो आहे. आता पाहूयात राईसमध्ये असे कुठले कुठले घटक असतात की जे आपल्या शरीराला आवश्यक असतात. त्याच्यामध्ये असतो रेझिस्टंट स्टार्च. कोलेस्टेरॉल बॅलन्स करणारे घटकसुद्धा त्याच्यामध्ये असतात, जे पोटात गेल्यानंतर स्टॅबिलायझिंग एजंटसारखं काम करतात. त्याच्यामध्ये असणारे ॲसिटेट्स, ब्युटिरेट्स आणि प्रोसायनिडिन्स हे कोलेस्टेरॉल बॅलन्स करण्यासाठी मदत करतात. त्याच्यामध्ये आपल्याला व्हिटॅमिन B1, B2 आणि B3 म्हणजेच नायसिन, थायमिन आणि रायबोफ्लेविन आपल्याला आढळून येतात, जे मेटाबॉलिझममध्ये आपल्याला मदत करतात. त्याच्यामध्ये मॅग्नेशियम आणि मँगेनीज चांगल्या प्रमाणात आपल्याला आढळून येतं. मॅग्नेशियम आपल्या शरीरासाठी किती गरजेचं आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळं बॉडी फंक्शन स्मूथली रन व्हायला मदत मिळते. कॅल्शियम डिपॉझिट्स कमी प्रमाणात होतात. आता या सगळ्या त्याच्या जमेच्या बाजू झाल्या, पण त्याच्या ग्लायसेमिक इंडेक्सचं काय? व्हाईट राईसचा ग्लायसेमिक इंडेक्स आहे 65 ते 70. म्हणजे व्हाईट राईस खाल्ल्याबरोबर आपल्याला शुगर स्पाईक येणार आणि शुगर स्पाईक आला म्हणजे इन्सुलिन लेवल्स वाढणार, ग्लुकोज लेवल्स हाय होणार आणि म्हणूनच ज्यावेळेला डायबिटीज असतो अशा वेळेला आहारातून भात कमी करण्याचा किंवा बंद करण्याचा सल्ला दिला जातो. ज्या लोकांना डायबिटीज आहे किंवा इतर काही अशा प्रकारचे आजार आहेत असे लोक मग पांढऱ्या भाताऐवजी ब्राऊन राईस आहारामध्ये घेतात. हा सुद्धा एक चांगला पर्याय आहे. पण बऱ्याच लोकांना ब्राऊन राईसची चव आवडत नाही. ब्राऊन राईसमधून आपल्याला व्हाईट राईस एवढेच ऑलमोस्ट कार्बोहायड्रेट्स मिळतात, पण त्याच्यामध्ये फायबर्सचं प्रमाण जास्त आहे. आपल्याला अशा कुठल्या गोष्टी करता येतील ज्यामुळे आपल्याला व्हाईट राईसचा ग्लायसेमिक लोड जो आहे तो कमी करता येईल? पांढरा भात खात असताना त्यासोबत आपल्याला इतर कुठले कुठले पदार्थ घ्यावे लागतील जे आपल्याला आपल्या वेट लॉसमध्ये मदत करतील, हे आपण आता पाहणार आहोत. या 8 महत्त्वाच्या गोष्टी जरी तुम्ही लक्षात ठेवल्यात आणि व्यवस्थित फॉलो केल्या तर तुम्हाला भात खाऊनसुद्धा तुमचा वेट लॉस नक्कीच करता येईल. नंबर 1 सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे भातासोबत नेहमी 1 वाटी होईल इतकं प्रोटीनयुक्त अन्न आपल्याला घ्यायला हवं. आता म्हणजे नेमक्या कुठल्या कुठल्या गोष्टी? तर 1 वाटी होईल इतकी घट्टसर डाळ तुम्ही घेऊ शकता.
लो फॅट पनीरचा कुठलाही पदार्थ आपल्याला घेता येतो, राजमा, छोले, कुठल्याही कडधान्याची उसळ आपल्याला यासोबत घेता येईल, किंवा जे लोक नॉन व्हेजिटेरियन आहेत ते यासोबत एग्स घेऊ शकतात, म्हणजे अंडी घेऊ शकतात किंवा चिकन घेऊ शकतात. आता हे सर्व पदार्थ प्रोटीनयुक्त आहेत. प्रोटीनयुक्त आणखी पदार्थ कुठले कुठले आहेत आणि कुठल्या पदार्थामधून आपल्याला किती ग्रॅम्स प्रोटीन मिळतं यासाठीचा एक वेगळा खास व्हिडिओ आपण केलेला आहे. तुम्हाला जर याबद्दल जास्त माहिती हवी असेल तर त्या व्हिडिओची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ज्या वेळेला आपण प्रोटीनयुक्त पदार्थ आहारामध्ये घेतो त्यावेळेला शुगर लेवल्स जे आहेत ते बॅलन्स्ड राहण्यासाठी मदत होते. त्यामुळं ग्लुकोज रिलीज स्लोअर होतो आणि एनर्जी स्टेडीली आपल्याला मिळत राहते. नंबर 2 दुसरी महत्त्वाची टिप म्हणजे आहारामध्ये आवर्जून कोशिंबिरीचा, सॅलेड्सचा समावेश करणं. ज्यावेळेला भात आहारामध्ये घेतो त्यावेळेला 1 वाटी होईल इतकं सॅलेड आपल्याला कंपल्सरी घ्यायचं आहे. तुम्हाला आवडणारं कुठलंही सॅलेड तुम्ही बनवू शकता. जर तुम्हाला सॅलेड बनवण्यासाठी वेळ नसेल तर अशा वेळेला काकडी, टोमॅटो, गाजर याचे फक्त स्लायसेस करून जरी तुम्ही घेतलेत तरीसुद्धा आपला उद्देश सफल होतो. आणि जेवायला सुरुवात केल्याबरोबर लगेचच सगळ्यात आधी आपल्याला सॅलेड खायचं आहे, ते पूर्णपणे संपवण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि मग इतर पदार्थ आपल्याला खायचे आहेत. यामुळं काय होतं, इट क्रिएट्स अ बेटर फायबर शील्ड फॉर बेटर डायजेशन अँड बेटर शुगर कंट्रोल. म्हणजे आपले ग्लुकोज रिलीज होण्याचं जे प्रमाण आहे ते कंट्रोलमध्ये राहण्यासाठी मदत मिळते. त्यामुळं चांगल्या क्वालिटीची न्यूट्रिशनल डेन्सिटी असणारे पदार्थ आपण शरीराला प्रोव्हाइड करतो. हे आपल्याला फुलनेससुद्धा देतात. बराच वेळ आपलं पोट भरलेलं राहण्यासाठी त्यामुळं मदत मिळते आणि यामुळं आपला ओव्हरऑल कॅलरीजचा जो इंटेक आहे तो सुद्धा बॅलन्स्ड राहण्यासाठी मदत मिळते. ओव्हर इटिंगचं प्रमाण कमी होतं. आता पाहूयात नंबर 3 आणि तिसरी महत्त्वाची टिप आणि ती म्हणजे ॲड अ लिटल फॅट. म्हणजे ज्या पदार्थांमध्ये फॅट्स आहेत त्यांचा आहारामध्ये समावेश करणं. आता आपण वेट लॉसचा प्रयत्न करत आहोत, अशा वेळेला आहारामधून चरबीयुक्त पदार्थ घेणं आपण टाळतो. पण आपल्या शरीराला फॅट्सची सुद्धा गरज असते आणि थोड्या प्रमाणात फॅट्स हे आपल्या आहारामधून आपण घ्यायला हवेत. मग आता हे फॅट्स आपण मिळवायचे कशातून? चांगले फॅट्स, गुड फॅट्स जे आहेत ते मिळवून देणारा घटक म्हणजे तूप. गाईचं साजूक तूप तुम्ही आहारामध्ये घेऊ शकता. रोज 1 चमचा होईल इतकं तूप आपण आहारामध्ये घ्यायला हवं. वेट लॉस करत असताना आहारामध्ये तूप घेणं आपल्याला खरंच फायदेशीर ठरतं का? त्याचे आपल्या शरीराला फायदे होतात का? वेट लॉस त्यामुळं अचीव करता येतो का? यासाठी आपण एक वेगळा खास व्हिडिओ केलेला आहे. त्या व्हिडिओची लिंकसुद्धा मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तुमच्या मनातसुद्धा याबद्दल काही प्रश्न असतील तर नक्की तो व्हिडिओ पहा. आता तुपाव्यतिरिक्त आपल्या शरीराला गुड फॅट्स मिळवून देणारे इतर पदार्थ म्हणजे कोकोनट किंवा नट्स म्हणजे सुकामेवा. मर्यादित स्वरूपात हे पदार्थसुद्धा आपल्याला ॲड करता येतात. यामुळं ग्लायसेमिक इम्पॅक्ट रिड्यूस व्हायला मदत मिळते आणि सटायटी इम्प्रूव्ह होते. म्हणजे फुलनेसची जी फिलिंग आहे, पोट भरल्याची जी फिलिंग आहे ती आपल्याला चांगल्या प्रमाणात यामुळं मिळते. नंबर 4 चौथी महत्त्वाची टिप म्हणजे कूल युअर राईस बिफोर इटिंग. खूप गरम गरम भात खाणं आपण टाळायला हवं. भात खाण्याआधी तो थंड असायला हवा, बराचसा थंड असायला हवा. यामुळं डायजेस्टिबल स्टार्च रेझिस्टंट स्टार्चमध्ये कन्व्हर्ट होतात. कॅलरीज रिड्यूस व्हायला मदत मिळते आणि काही प्रमाणात त्याचा ग्लायसेमिक इम्पॅक्टसुद्धा कमी व्हायला मदत मिळते. आता पाहूयात नंबर 8 आणि 8वी महत्त्वाची टिप आणि ती म्हणजे यासोबत आपल्याला काहीतरी टँजी असं ॲड करायचं आहे. म्हणजे उदाहरणार्थ किमची आपण घेऊ शकतो, योगट आपल्याला घेता येतं, दही आपण घेऊ शकतो, फर्मेंटेड पिकल्स जे असतात ते आपल्याला घेता येतात किंवा लिंबूचा रस आपल्याला घेता येतो. अगदी थोड्या प्रमाणात व्हिनेगरसुद्धा आपल्याला घेता येतं. व्हिनेगर वापरून केले गेलेले पिकल्स किंवा सॅलेड्स हे सुद्धा आपण यासोबत घेऊ शकतो. हे सगळे पदार्थ ॲसिडिक आहेत. ॲसिडिक इन्ग्रेडियंट्स असणारे हे पदार्थ ग्लायसेमिक इंडेक्स कमी करण्यासाठी मदत करतात आणि पचन व्यवस्थित होण्यासाठी सुद्धा आपल्याला त्याची मदत मिळते. आता पाहूयात नंबर 6 आणि 6वी महत्त्वाची टिप आणि ती म्हणजे सकाळच्या वेळेमध्ये किंवा लंचमध्ये आपल्याला राईस घ्यायचा आहे. रात्रीचं जेवण खूप उशिरा ज्या वेळेला होतं किंवा खूप उशिरा रात्रीचं जेवण तुम्ही नेहमीच घेत असाल तर अशा वेळेला भात घेणं आपण टाळायला हवं. दिवसाच्या जितक्या लवकरच्या वेळेमध्ये आपल्याला तो घेता येईल तितकं उत्तम आहे. बेटर इन्सुलिन सेन्सिटिव्हिटीसाठी ही गोष्ट लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे.
नंबर 7 आणि 7वी महत्त्वाची टिप आणि ती म्हणजे वॉच द पोर्शन. आपण भात खाऊ शकतो याचा अर्थ तो एका वेळेला खूप जास्त प्रमाणात घेणं असा अजिबात होत नाही. आपण सगळ्या भाज्या, सगळे सॅलड्स किंवा ज्या ज्या गोष्टी आतापर्यंत पाहिल्या त्या वाटीच्या प्रमाणात पाहिल्या. म्हणजे 1 वाटी होईल इतकी डाळ किंवा कडधान्याची उसळ, 1 वाटी होईल इतकं फायबर म्हणजे सॅलड आपल्याला घ्यायचं आहे. आपल्या घरामध्ये मध्यम आकाराची, खूप छोटी नाही आणि खूप मोठी नाही अशी जी वाटी असते ती 1 वाटी भात आपण एक वेळेच्या जेवणामध्ये घेऊ शकतो. आपल्या घरात असणारी मध्यम आकाराची वाटी हे त्याचं उत्तम प्रमाण आहे. अशी 1 वाटी होईल इतका भात आपल्याला घ्यायचा आहे. त्यासोबत 1 वाटी होईल इतकी डाळ, 1 वाटी होईल इतकं सॅलड आणि 1 वाटी होईल इतकी कुठलीही भाजी आपल्याला घ्यायची आहे. आपण व्हाईट राईस ज्यावेळेला घेत असतो त्यावेळेला आपण तो कशासोबत पेअर करतो ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. आपण त्यासोबत काय खातो आणि किती प्रमाणात भात खातो ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. आणि आता पाहूयात नंबर 8, 8वी महत्त्वाची टिप आणि ती म्हणजे खाऊन झाल्यानंतर आपल्याला शतपावली करायची आहे. छोटीशी दिसणारी ही टिप खूप महत्त्वाची आहे. या छोट्याशा टिपकडे आपण बऱ्याच वेळेला दुर्लक्ष करतो, पण यामुळं आपले ब्लड शुगर लेवल्स स्टेडी राहण्यासाठी खूप चांगल्या प्रकारे मदत होते. सो भात खाऊनसुद्धा जर तुम्हाला वेट लॉस करायचा असेल तर या 8 महत्त्वाच्या टिप्स नक्की फॉलो करून पहा. तुम्हाला त्याचे कसे रिझल्ट्स मिळाले हे सुद्धा मला खाली कमेंट करून कळवा. सो दॅट्स ऑल फॉर टुडे. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल ठरला असेल. यासारखेच वेगवेगळ्या विषयांवरचे व्हिडिओज घेऊन मी दर आठवड्याला येत असते. ही सगळी माहिती मी सायंटिफिक वेमध्ये तुमच्यासमोर ठेवत असते. त्यामुळे जर तुम्हाला अशा वेगवेगळ्या विषयांमध्ये इंटरेस्ट असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून मी व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल आणि तुमचा कुठलाही व्हिडिओ मिस होणार नाही. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. सो थँक्यू व्हेरी मच. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.